नमस्ते, मी डॉक्टर सचिन कुलकर्णी। मी आज ART बद्दल बोलणार आहे। ART म्हणजे असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीचा जन्म खूप वर्षापूर्वी झाला आणि ऑलमोस्ट एक 50 वर्षापूर्वी फक्त ॲनिमल्स करता हा वापरण्यात येत होता। पण 1978 मध्ये लुईस ब्राउन ही पहिली टेस्ट ट्यूब बेबी बॉर्न झाली लंडनमध्ये आणि त्याच्यानंतर ART पद्धतीने प्रेग्नन्सी मिळवण्यासाठी खूप सायंटिफिक धडपड आणि लोकांची त्याच्याबद्दलची इच्छा पण जागृत व्हायला लागली। आणि खरं सांगतो, आज ऑलमोस्ट 10 मिलियन बाळं ही ART पद्धतीने जन्म झालेली आहेत। ह्या असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजे काय आणि त्याचा कोणी वापर केला पाहिजे? असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये प्रामुख्याने भाग घेतो इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन किंवा IVF आणि ICSI इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन। ह्याच्याबरोबर खूपशा ॲन्सिलरी टेक्निक्स त्याच्यामध्ये जोडले जातात। त्यामध्ये आहेत ब्लास्टोसिस्ट कल्चर, लेझर हॅचिंग, प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग, जिथे आपल्याला जे गर्भ तयार होतात त्याचे गुणसूत्रीय दोष देखील समजतात। या सगळ्या सायन्सला एकत्रितपणे ART किंवा आर्ट म्हटलं जातं। सुनंदा IVFमध्ये 2000 सालापासून म्हणजे गेली 23 वर्ष आम्ही असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीची प्रॅक्टिस करतो। हायेस्ट स्टेज ऑफ इक्विपमेंट्स म्हणजे आमच्याकडे ऑलमोस्ट 6 इन्क्युबेटर्स आहेत, ऑलमोस्ट 4 लॅमिनार फ्लोज आहेत आणि फिनॉमिनल टीम ऑफ एम्ब्रिओलॉजिस्ट विथ 4 इन-हाऊस एम्ब्रिओलॉजिस्ट वी आर वर्किंग। आम्ही 6 कन्सल्टंट्स आणि 4 एम्ब्रिओलॉजिस्ट बरोबर करतो। त्यामुळे कंटिन्युअसली असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीची प्रॅक्टिस ही उत्कृष्ट दर्जाची आणि श्रेणीची ठेवण्याकरता आम्हाला सतत यश मिळतं। हा असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीचा वापर कोणत्या क्लायंट्सने करावा? ज्यांचं लग्न होऊन 1-2 वर्षच झालेली आहे आणि प्रेग्नन्सी मिळत नाही, त्यांना कदाचित एवढे कॉम्प्लिकेटेड थेरपीची गरज नसेल। त्यांना बेसिकली इन्व्हेस्टिगेशनची गरज असते, काउन्सिलिंगची गरज असते। पण ज्यांचं लग्न होऊन 5-6 वर्ष झालेली आहेत आणि त्यांना काही मेजर प्रॉब्लेम कळलेले आहेत, म्हणजे रेझिस्टंट पॉलिसिस्टिक ओव्हरी असेल किंवा तुमचे एग्सचा नंबर कमी झाला असेल, स्पर्म काउंट कमी झाला असेल किंवा एंडोमेट्रिओसिस, फायब्रॉइड्स असे आजार असतील, किंबहुना खूपसे कपल्स मे बी गेट मॅरिड लेट, त्यांचे लग्न 38-40व्या वर्षी होतात, अशा कुटुंबांना असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजे एक मोठं वरदानच आहे। याबद्दल तुम्हाला अजून जाणून घेण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही त्यातले सगळे व्हिडिओ बघा आणि कन्सल्टेशन्सना तुम्ही आम्हाला भेट देऊ शकता। थँक्यू।